यानंतर माननीय जिल्हाधिकारी महोदयांना विनंती करतो त्यांनी बैठकीत जातात. आजच्या बैठकीत उपस्थित माननीय नामकरण शालेय शिक्षण सहकार कार्यक्रम महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री वर्धा बकाणे साहेब अँड कुणावर साहेब आणि व बैठकीत उपस्थित सर्व मान्यवर व कार्यान्वयन यंत्रणा सर्व उपस्थित मान्यवर व अधिकारी यांच्या अशा अनुषंगाने सभागृहाच्या मान्यतेसाठी आज बैठकीत आपण पुढील प्रमाणे दिनांक 23 जून 2025 व अनुपालन अहवाल कायम करणे आणि दुसरा एक विषय आहे आपल्याला चालू वर्ष. काही लोकप्रतिनिधींचं म्हणणं होतं की आम्हाला जेवढा निधी अपेक्षित होता तेवढा निधी त्या ठिकाणी मिळालेला नाहीये. तर निधी वाटपासंदर्भात निर्णय हा समिती घेत असते आणि समिती जे ठरवते एकमेकाने त्या ठिकाणी निर्णय होत असतो. याच्यानंतरच्या काळात देखील त्यांचे प्रस्ताव घेण्यात येईल, प्रस्ताव मांडण्यात येईल आणि समिती जी प्रस्तावाला मान्यता देईल तो निधी प्रस्ताव मान्य होईल. नाही असं होत नाही. शेवटी कुठलेही कामं हा कोणाच्या नावाचा नसतो. त्या ठिकाणी तो त्या जिल्ह्यातला, त्या तालुक्यातल्या, त्या नागरिकांचा, त्या परिसराचा असतो. त्याच्यामुळे हा निधी खासदारांचा, हा आमदारांचा असं त्याला आपण म्हणता येणार नाही. तो त्या नागरिकांचा निधी असतो आणि निश्चितपणे कुठलाही निधी हा कोणाच्या नावाने नाही राहणार. जोपर्यंत माझं त्यांना इतकंच म्हणणं होतं सन्माननीय पालकमंत्री महोदयांना की ठीक आहे यावर्षी नाही दिली हरकत नाही, पण जो पुढच्या वर्षी आपण मला निधी दिला पाहिजे ही माझी खासदार म्हणून मागणी आहे. हा विषय मी त्यांच्यापुढे रेटून धरला, परंतु बऱ्याच वेळपर्यंत ते काही ॲग्री होत नव्हते. शेवटी त्यांनी आजच्या बैठकीमध्ये सांगितलं की पुढच्या याच्यामध्ये आम्ही तुम्हाला निधी देऊ. आणि ते जेव्हा त्यांनी सभेमध्ये बोलले त्याच्यानंतर सभा कंटिन्यू झाली. तोपर्यंत सभा त्याच विषयावर चालू होती. सभा जाणार कशी जाणार? खासदार आहे मी जिल्ह्याचा खासदार म्हणून जर मी काही मतदारसंघातील प्रश्न विचारतोय, DPCचे प्रश्न विचारतोय. त्यामुळं मी स्पष्ट सांगितलेलं होतं की जोपर्यंत माझ्या प्रश्नाचं उत्तर भेटत नाही तोपर्यंत सभा पुढं न्यायची नाही. जेव्हा माझ्या प्रश्नाचं उत्तर भेटलं त्याच्यानंतर सभा नंतर कंटिन्यू झाली. वर्धेमध्ये तर स्पष्ट दिसतंय, वर्धेमध्ये स्पष्ट अशा पद्धतीची परिस्थिती आहे. कारण की शून्य बिग झिरो, ना एक ग्रामपंचायत, ना एक रस्ता, ना एक स्मशानशेड, ना यात्रास्थळ, ना तीर्थक्षेत्र, काहीच नाही. 40 करोड रुपयाचे मी प्रस्ताव दिलेले होते. त्या 40मधले जे काही दिले असते मी समजू शकतो, सत्ताधारी आणि विरोधकातला फरक मी समजू शकतो. सत्ताधाऱ्यांनी जास्त पैसे घेत असतात हे मी ॲग्री आहे, मला काही विषय नाही त्यामध्ये. तुम्ही जास्त पैसे घ्या त्याच्याबद्दल माझ्याबद्दल मला काही म्हणायचं नाही आहे. परंतु पूर्ण पैसा सत्ताधारी देऊन राहिले आणि विरोधकाची भूमिका जो एक खासदार या मतदारसंघामध्ये एक भूमिका पार पाडतो एक खासदार म्हणून, त्या खासदारांना तुम्ही तिथं 5 पैसे जर देत नसाल तर मला वाटतं की लोकशाहीच्या दृष्टीने योग्य नाही. ना आतापर्यंत कधी असं घडलं नाही. 3 टर्म आम्हीसुद्धा आमदार होतो या आमच्या मतदारसंघामध्ये, आर्वी मतदारसंघामधून. आणि हे DPC काही आमच्यासाठी नवीन नाही आहे. 3 टर्म आमदार म्हणून काम केलं आहे आम्ही या सभागृह DPCमध्ये, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये. आणि हे जर आम्हाला ते DPC सांगत का DPC अशी चालते तशी चालते, म्हणजे गोट्या खेळतो का आम्ही? मी सांगतोय की जेव्हा इथं आपल्याला माहीत असेल की जेव्हा हा विषय हिंगणघाटच्या नगर परिषदच्या उद्घाटनाप्रसंगी जाहीर सभेतून मी पहिल्यांदा मांडला होता. तो व्हिडिओ वगैरे फार प्रचंड व्हायरल झाला होता. नंतर काही दिवसानंतर अजित पवार साहेब आले होते वर्धेला आणि मीडियाच्या आमच्या मित्रांनी त्यांना प्रश्न विचारला होता की खासदारांनी असा प्रश्न उपस्थित केला आहे की त्यांना काहीच निधी गेलेला नाही. त्याच्यावर अजितदादांनी बोलताना तुमच्यासमोरच बोलले होते की खासदाराचा काही संबंध येत नाही DPCमध्ये, त्यांचा काही संबंध येत नाही, हा स्टेटचा पैसा आहे. आमदार जे आहेत ते त्याचा अधिकार त्यांचा आहे, खासदारांचा काही संबंध DPCच्या निधीसोबत येत नाही, असं माननीय अजितदादा पवारसाहेब बोलले होते. त्यानंतर मी जेव्हा सेशन होतं त्या सेशनच्या पिरियडमध्ये विविध पक्षाच्या सत्तेतल्या आणि विरोधकातल्या दोन्ही आमदारांना विचारलं की तुम्हाला DPCतून पैसा भेटला आहे का, निधी भेटला आहे का? तर सर्व खासदारांनी सांगितलं हो आम्हाला DPCतून पैसा भेटला आहे. तर मला अजितदादांनी विचारावं वाटते आणि आमच्या मंत्री महोदयांनी विचारावं वाटते की म्हणजे वर्धा जिल्हा अपवादात्मक आहे का की बाकी महाराष्ट्रातल्या प्रत्येक खासदाराला DPCमधून पैसा दिला जातो
आणि इथं आम्हाला 5 पैसेही DPCमधून भेटत नाही. तर हे असं का? हा, कोणत्याच खासदाराला पैसे भेटले नसते DPCतून तर मी समजू शकलो असतो का चला जाऊ द्या, हरकत नाही. DPCवर सर्व अधिकार आमदारांचा आहे, आमदारांचं स्टेट गव्हर्नमेंटचा फंड आहे आणि हे. पण महाराष्ट्रातल्या सर्व खासदारांना निधी भेटतो कमी जास्त प्रमाणात. जे विरोधातले आहे त्यांना कमी भेटला पण भेटला, कमी भेटला पण भेटला. सत्ताधारी जे खासदार आहे त्यांना इक्वल शेअर भेटला अनेक ठिकाणी. परंतु वर्धा जिल्हाच त्याच्याकरता फक्त अपवाद राहिला. त्यामुळंच आज जो काही सर्व 20-25 अर्धा घंटा जो विषय चालला आहे सभागृहामध्ये, तो माझा त्या मुद्द्याला धरून होता. आणि मतदारसंघातल्या लोकांच्या करता न्याय्य भूमिका आज मी या संबंधानं त्या ठिकाणी सभागृहामध्ये मांडली. पुढील पवित्रा आता त्यांनी कबूल केलं देऊ म्हणून. पुढील पवित्रा कबूल केलं त्यांनी देऊ म्हणून. की सभा चालूच नाही दिली ना, जोपर्यंत आमचे DPO चालत होते समोर, पण त्यांना म्हटलं असं जोपर्यंत प्रश्नाचं उत्तर भेटत नाही तोपर्यंत समोर नाही जायचं. ते त्यामुळं उत्तर भेटलं देऊ म्हणून पुढच्या वेळेला. आता पुढच्या वेळेला बघू, नाही तर मग अजून आहेच.